मंडळी, वनतारा ज्या पद्धतीनं माधुरी हत्तीनीला घेऊन गेल्यानंतर डॅमेज होते ते बघता वनतारावाल्यांनी महाराष्ट्राच्या बाहेरचे इन्फ्लुएन्सर खरेदी करायला सुरुवात केली की काय, असा प्रश्न माझ्याच नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनात पडला असेल. कारण गेल्या काही दिवसांपासून माधुरी आमच्या हत्तीसाठी ज्या पद्धतीनं संपूर्ण कोल्हापूरची जनता, भागातली जनता रस्त्यावरती उतरताना दिसतीये, ज्या पद्धतीनं प्रत्येकाच्या भावना व्यक्त होताना दिसतायत, हे बघितल्यानंतर आपलं डॅमेज कंट्रोल करायचं तर ते कसं याचं उत्तर मिळत नसल्यामुळं पहिल्यांदा आमच्या माधुरी हत्तीनीचे चांगले चांगले व्हिडिओ त्यांच्या पेजवरती टाकून त्यांनी बघितले तरी डॅमेज कंट्रोल होत नाही. त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी मग मराठीमध्ये जे आजपर्यंत वनतारामध्ये कोणी बोललं नव्हतं ते व्हिडिओ करून बघितले तरीही काही होत नाहीये. त्याच्यानंतर डॉक्टरांच्या प्रतिक्रिया देऊन बघितल्या तरीही काही होत नाहीये. त्याच्यानंतर कोल्हापुरात येऊन आम्ही माधुरी हत्तीनीला द्यायला तयार आहे, कोर्टाची प्रक्रिया पूर्ण करून घ्या असं सांगितलं तरीही फरक पडत नाही. हे बघितल्यानंतर आता सोशल मीडियावरतीच आपण काही करून कोल्हापूरकरांना डॅमेज करायचं असं जर वनताराच्या काही अधिकाऱ्यांना किंवा त्या वनताराला वाटत असेल आणि तुम्ही जर असे इन्फ्लुएन्सर विकत घेऊन जर आमच्याबद्दल बोलायला लावणार असाल तर अशा लोकांची पोलखोल करण्यासाठी सुद्धा आम्ही सज्ज आहोत.